नमस्कार फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. तर आज मी बनवणार आहे कराळाची चटणी. तर त्यासाठी मी साहित्य घेतले आहे लाल मिरच्या वाळलेल्या, थोडेसे चवीपुरते मीठ आणि थोडेसा लसूण आणि कराळे. तर मी आता ते कराळे भाजून घेणार आहे सर्वप्रथम. आजी औषध घेतली पडलं बघा. अशा प्रकारे मी कराळा भाजून घेतलेला आहे. सेम आपल्याला तशाच मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे. बघा, मिरच्याही लाल झालेल्या आहे. आता मी मिरच्या काढून घेणार आहे आणि हे सर्व मटेरियल मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. आता बघा, छान अशी चटणी मी मिक्सर मध्ये काढलेली आहे, रवेदार. खूप बारीकही नाही करायची, कारण ती चटणी असते ना, आपल्याला ती पोळी सोबत खायची असते. तर ती अशी म्हणजे जाडसरच ठेवायची, थोडीशी रव्यासारखी. आता मी हे मिक्सर मध्ये मिश्रण काढून घेतलंय. आता यानंतर मी तिला थोडस तेलामध्ये परतणार आहे. तर तवा गरमच आहे, त्याच्यावरती 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. आणि आता ही चटणी जी आहे तर ती आपण तेलात परतून घेणार आहोत. थोडीशीच होऊ द्यायची नॉर्मल, कारण आपण ते कराळं भाजलेलं असतं ना, त्याच्यासाठी. बघा, खूप जास्त जळू द्यायचं नाही, तर थोडीशीच अशी नॉर्मल तेलामध्ये आपण ही चटणी परतून घ्यायची. अशा प्रकारे माझी कराळ्याची चटणी रेडी आहे. तुम्हीही नक्कीच ट्राय करा. रेसिपी कराळ्याच्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अर्चना कुकला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.